शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे गठ के आमदार बिलास पोतनीस के नेतृत्व में शिवसैनिकों ने दहिसर पूर्व शुक्ला कंपाउंड के वार्ड नंबर 5 में स्थित मुरबाली देवी मनपा के संचालित स्विमिंग पूल की दुर्दशा को लेकर के यह देखिए मनपा के विरुद्ध जोरदार आंदोलन प्रदर्शन किया। शिवसैनिकों ने इस दुर्व्यवस्था के लिए मनपा को जिम्मेदार ठहराया है। शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे गठ की प्रवक्ता संजना घाड़ी, शिवसेना नेता संजय घाड़ी, विभाग प्रमुख उद्देश्य पाटेकर, माजी नगर सेवक बालकृष्ण बिंद, महिला नेता सुजाता सिंगाड़े सहित भारी संख्या में यहां पर शिवसैनिक उपस्थित थे। हे जलतरण तलाव जे आहे ते बनून 6 ते 7 वर्ष झालेली आहे। त्याने या कालावधीमध्ये याच्यामध्ये मेंटेनन्स हा प्रकारच इथे झालेला नाही आहे। मेंटेनन्सच्या नावाखाली 2000 असणारी फी ही 4500 पर्यंत गेली खरी, पण इथे कोणत्याही पद्धतीचं मेंटेनन्स न झाल्यामुळे स्विमिंग पूलच्या आतील टाईल्स सुटलेल्या आहेत, त्याचे रेलिंग सुटलेले आहेत, बाहेरील टाईल्स सुटलेले आहेत, टॉयलेटची अवस्था अत्यंत खराब आहे। जो वॉश केला जातात ते स्विमिंग करणारे लोक, तिथला एरिया हा अस्वच्छ आहे। या सगळ्यामुळे इथे अपघात अगदी 6 वर्षाची जी मुलं मुली असतात त्यांचेही अपघात इथे दररोज होत आहेत। 65-70 वर्षांचे आजोबा असतील जे स्वतःची तब्येत चांगली ठेवण्यासाठी म्हणून स्विमिंगला येतात, व्यायामाला येतात, त्यांना देखील डोकं फुटणं, आटात टाके पडणं, हरीश मकवानांसारखी आमची लोक असतील यांना हॉस्पिटलाइज करावं लागलेलं आहे। इतकी दयनीय अवस्था इथे असताना इथे धम्म त्याच्यावर काम केलं जाते, काही कुठली कार्यवाही नाही। गेल्या 8 महिन्यापूर्वी आम्हाला आश्वस्त केलं गेलं होतं टेंडर निघेल, पण काहीच झालेलं नाही आणि म्हणून हे आंदोलनाच्या माध्यमातून लोकांचा प्रक्षोभ आम्ही या ठिकाणी व्यक्त केला। आतापर्यंत कितींदा पत्रव्यवहार वगैरे करण्यात आलेला आहे? पत्रव्यवहार याचा घाडी साहेबांच्या माध्यमातून 2दा पत्रव्यवहार झालेला आहे आणि कालावधी जास्त आम्ही त्यांना दिला। 8 महिन्यापूर्वी आणि 6 महिन्यापूर्वी अगदी वरती गांधी साहेबांपर्यंत याचे जे स्पेशल इंचार्ज आहेत त्यांना देखील आपण कळवलेलं आहे। इथले जे व्हिडिओज आहेत ते देखील आम्ही त्यांना काढून पाठवलं होतं की काय प्रकार आहे, इथल्या लोकांचं म्हणणं पाठवलं होतं आणि तरी देखील 92,000 कोटीपैकी 25,000 कोटी कुठे खर्च केले हा प्रश्न आता यांना विचारावा लागतोय की जर लोकांच्या ज्या जनसामान्यांच्या सुविधा देखील आपण देऊ शकत नसाल आणि आपण जर एवढे खर्च फक्त कागदोपत्री मांडत असाल तर तुमच्या या गलथान कारभाराचा आणि भ्रष्टाचाराचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने नक्कीच समाचार घेतला। आता ऐकलं असेलच की आता निदर्शनाच्या वेळी जो पहिला ज्यांनी भाषण केलं तो इकडचा जलतरण पटू आहे चांगल्यापैकी, असे 50 जण सिनियर माणसं रोज इकडे येत आहेत आणि त्यांनी ज्या असुविधा आहेत म्हणजे बारक्या टाईल्स तुटलेल्या आहेत, टॉयलेटसारखी व्यवस्था नाही आहे, तुम्हाला शॉवर घ्यायचा असेल जायचं तर पाय घसरून माणसं पडत आहेत आणि अपघात होत आहेत। या साध्या गोष्टी कित्येक महिने आमचे नगरसेवक घाडी आणि कुठे सर्व पदाधिकारी त्यांच्या पाठीमागे लागले। किशोर गांधी मला वाटतं त्याचे ते अधिकारी आहेत, पण तोंडाला पानं पुसण्याशिवाय ह्या लोकांनी ते काहीच केलं नाही। मग ह्यांना तेच कळतं की निदर्शनं म्हणजे म्हणतात ना की एखाद्याला ज्या भाषेत हे असतं त्या भाषेत आता आम्ही आज उत्तर दिलेलं आहे आणि आज हे केल्यानंतर बाकी त्यांचा मला फोन आला आणि सांगितलं मी मंगळवारी येतोय, मंगळवारी आपण मिटिंग लावूया आणि मी लगेच ते काम आता अजूनपर्यंत टेंडर पास होत नव्हतं, बाकीचे टेंडर सगळी पास झालेली आहेत। 25,000 कोटी त्या गंगाजळीतून काढलेले आहेत, नको त्यांना वाटलेले आहेत, त्या वाटप ह्याच्यामध्ये त्यांनी काय कामं केली हे दिसत नाही आहे, कळलं की नाही। पण ते सगळं त्यांच्या मनमानी कारभार आणि या मिंदे सरकारच्या ह्याच्यामधून चाललेलं आहे, ते रोखण्याकरता ही आमची पहिलं पाऊल आहे। आणि आता ह्याच्यापासून जरी आमचे ते बोलत असतील हे नगरसेवक नाही काय नाही, पण आम्ही जनतेच्या दरबारात आणि आमच्याकडे जी ताकद आहे ती आम्ही आता दाखवलेली राहणार नाही। हे जर त्यांनी ताबडतोब सुरू केलं नाही तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन आणि असे अनेक प्रश्न आमच्या प्रत्येक नगरसेवकाचे आहेत ते आम्ही घेऊन कधी ना कधीतरी मोठा मोर्चा DMCकडे देणार, तिकडे देखील आंदोलन करणार। त्यापेक्षा उग्र आंदोलन केलं जाईल, आम्ही त्यांना जाब विचारू, आम्हाला सगळं माहिती आहे ह्यांना कसे सरळ करायचे आणि आम्ही त्यांना ते सरळ केल्याशिवाय राहणार नाही। आणि नाही झालं तर मी आमदार आहे, आमच्या जे काय मला काय आयुध दिलेले आहेत ते आयुध देखील मी वापरल्याशिवाय राहणार नाही। ये प्रभाग क्रमांक 5 है। इस प्रभाग में श्री मुरबाली देवी जलतरण तालाब, ये बृहन्मुंबई महानगर पालिका का स्विमिंग पूल है। ये 2012 में इसका ओपनिंग हो गया और अभी तक ये चालू है। कुछ सालों पहले 1 साल 1.5 साल के पहले यहाँ पे बहुत सारी ऐसी दुरावस्था हो गई, जैसे कि आप देख सकते फ़ोटो में
स्विमिंग पूल के अंदर नीचे जो ब्लू कलर के जो छोटे छोटे चिप्स है, टाइल्स है, वो टूट गए हैं और उसके वजह से जो स्विमिंग करने वाले जो छोटे बच्चे हैं, युवा है, जिस सीनियर सिटीजन से महिला है, उनके पाँव को लग करके यहाँ पे जख्म हो रहे, उनका खून बहता है। वैसे ही यहाँ पे जो मैट, स्विमिंग पूल के अंदर मैट होनी चाहिए रबरी, आप देखेंगे तो वो टूट गए हैं और उसकी वजह से ऊपर से चलने वाले लोग भी फिसल के वहाँ पे पड़ जाते हैं और उनको चोट आती है। एक हरीश मकवाना करके एक सीनियर सिटीज़न है, 65 ईयर्स के ओल्ड एज के है, वो गिर करके उनको 8 टाका सर में आ गए हैं। ऐसी दुर्घटना यहाँ पे हमेशा हो रही है और इसके बारे में मैंने डीएमसी किशोर गांधी, जो बहुत एक अच्छे अफसर है मुंबई महानगर पालिका के, अनकरप्ट है, उनको 30 जून 2023 को मैंने लेटर दिया था। सम्माननीय आयुक्त साहब को भी लेटर दिया था कि आप इसकी मरम्मत कीजिए, टेंडर निकालिए, लेकिन 1 साल होने को आया है, अभी तक उसका कोई ही टेंडर निकालने के लिए नहीं हो रहा। आप देखेंगे विदाउट टेंडर इस मुंबई महानगर पालिका में 1600-1700 करोड़ का यहाँ पे काम हो रहा है ब्यूटिफिकेशन के नाम के नीचे। इस मुंबई के बीएसटी के पोल पे, लाइट के पोल के ऊपर लाइट लगाई गई है, मुंबई का डांस बार बनाया गया है, लेकिन इन प्रशासकों को, आयुक्तों को और ये राज्य सरकार के जो लोग हैं, उनको ये पता नहीं कि इस स्विमिंग पूल में आने वाले लोग सेहत के लिए आते हैं, उनके लिए कुछ सुविधा देनी चाहिए। अस्पताल जो है उस अस्पताल में सुविधा होनी चाहिए, ना कि इस रिनोवेशन में होनी चाहिए। इसके लिए इस प्रभाग क्रमांक 5 में जो स्विमिंग पूल है, इसके अगेंस्ट में हम लोग ने पूरे शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे, विभाग क्रमांक 1 के हमारे जो माजी विभाग प्रमुख आमदार विलासभाई पोतनी, शिवसेना की उपनेता प्रवक्ता संजना घाडी, महिला विभाग संगठिका सुजाताताई सिंगाड़े और सभी हम लोग माजी नगर सेवक, इनके नेतृत्व में ये यहाँ पे निदर्शन किए गए हैं।